मंडळी नमस्कार. मी सतीश गोपाळ कुलकर्णी. आपण पाहत आहात राजकारण गेलं चुलीत हे यूट्यूब चॅनल. आणखीन त्यामध्ये स्वराज्य ह्या मालिकेखाली दर्शन संस्कृती आपण काही भाग बघितले. आता आजचा हा भागाचं नाव आहे दर्शन संस्कृती ते विकृती. ह्याचं प्रत्यंतर आपल्याला नुकतंच आलं. आता आपण ताजं उदाहरण पाहतोच आहोत. आपल्याला मी काही वाक्प्रचार अलीकडच्या काळामध्ये प्रसारित झालेले मी मुद्दामून टिपून ठेवलेत. काही त्यातले उल्लेख करण्यासारखे नाही आहेत या मंचावर, पण मला वाटतं जे टॉस केले गेलेत, उधळले गेलेले आहेत, ज्यांचा वापर कोणतंही मन स्थिर मन करू शकत नाही पब्लिकमध्ये किंवा आपल्या ज्येष्ठांसमोर किंवा आपल्या कुटुंबामध्ये, अशा शब्दांचे देखील सर्रास आजकाल वापर होऊ लागलेत. सुरुवातीला ही ज्यावेळी चॅनल्स वगैरे आली त्यावेळी TRP हा शब्द आपल्याला पहिल्यांदा ऐकायला मिळाला. हे मूळ आपल्या इथले नाहीत, सगळे इम्पोर्टेड आहेत. त्यानंतर आता जरा थोडेसे जरा वेगळे शब्द आहेत. डेटिंग, लिव्ह इन रिलेशनशिप, कंटेंट क्रिएटर, स्टँडिंग ओवेशन हे फार प्रचलित आहे, त्याच्यावर बोलतोच मी. ट्रान्सजेंडर आणि इन्फ्लुएन्सर. तर ही शब्दावळी झाली आजच्या काळातली. ह्याचा आपल्या मूळ संस्कृतीशी काडीमात्रही संबंध नाही. सर्वात पहिली गोष्ट. आणखीन एक मुद्दा मी इथं बोलतो की मी जरी हे व्हिडिओ बनवत असलो तरी मी काय मला स्वतःला इन्फ्लुएन्सर वगैरे मानत नाही. माझी सबस्क्रिप्शनही तेवढी नाही आहेत किंवा मला ॲडसेन्समधून कोणतंही काय मिळेल याची अपेक्षा नाही आहे. हे मी सुरुवातीला क्लिअर करतो ही गोष्ट. आपल्या इथं हे इलोक्युटर वगैरे वगैरे, आणखीन मॉडरेटर, नॅरेटर, अशा आणखीन काही काही शब्द आहेत. ह्यातले काही फार मोठे घातकी शब्द आहेत माझ्या दृष्टीनं, जे आपल्या समाजामध्ये आज पसरलेले आहेत. ते आपल्या इथं आपण पाहिलं, परंपरागत आपण जर बघितलं, आपला खरोखर पूर्व इतिहास जर बघितला तर ह्या मातीमध्येच महेश पार्वती संवाद किंवा किरात अर्जुन संवाद किंवा वशिष्ठ प्रभू श्रीराम संवाद, विश्वामित्र प्रभू श्रीराम संवाद, सांदीपन ऋषी श्रीकृष्ण संवाद, अशी ही परंपरा चालत चालत येत त्यानंतर शरशय्येवर असताना देखील पितामह भीष्माने युधिष्ठिरांना दिलेला उपदेश, त्याचबरोबर प्रभू श्रीरामाने ज्यावेळी रावणाचं पतन झालं त्यावेळी लक्ष्मणांना त्यांच्याकडे पाठवून त्यांच्याकडून बोध घे, उपदेश घे असं सांगून पाठवलं होतं. ह्या आपल्या परंपरेमध्येच पुढं आपल्या लोकांनी चिकाटीने ही गोष्टी पुढं नेल्या. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य असतील किंवा वीर सावरकर असतील किंवा अगदी धर्मजागृतीसाठी आलेले स्वामी विवेकानंद असतील, परमहंस योगानंद असतील, असे हे खरे जे आपल्या जीवनवृत्ती बदलतात ते खरे इन्फ्लुएन्सर. जे हा मोठा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. जे तात्पुरत्या चंचल मनाला, तात्पुरत्या कॅज्युअल माइंडला जे कॅप्चर करतात ते ह्यांच्या दृष्टीनं कदाचित हे इन्फ्लुएन्सर असतील, माहिती नाही. स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये मायादृष्टीनं झालेले सगळ्यात मोठे इन्फ्लुएन्सर हे राजूभाई दीक्षित. आणखीन त्यानंतर आपली परंपरा ही खूप मोठी आहे खरं तर. आपल्या इथं गदिमांसारखे काव्यरूपानं इन्फ्लुएन्सर होते, बाबूजींच्यासारखे होते, ज्यांनी गीत रामायणासारखी सर्वोत्कृष्ट कलाकृती निर्माण केली. मी मागच्या एका भागामध्ये म्हटलं तर तसं शांताराम साहेब होते. त्यानंतर अनेक संगीतकार झाले आपल्या इथं, अनेक थोर दिग्गज गायक झाले. अगदी साक्षात इथं इचलकरंजीच्या बाळकृष्ण भाऊमध्ये साक्षात कुमार गंधर्वांना प्रत्यक्ष समोर ऐकायची संधी मिळाली.
हे भाग्य. लेखकांमध्ये आचार्य अत्रे असतील, पु ल देशपांडे असतील, स्टँडिंग ज्या वेळेला हे सगळे प्रकार नव्हते, त्यावेळेला जे स्टँडअप अँड डिलिव्हर म्हणजे आजच्या काळामध्ये वक्ता हा शब्दच राहिला नाही आहे फारसा, पण दमा मिरासदार साहेब असतील, शंकर खंडू पाटील असतील किंवा शंकर पाटील साहेब असतील, वपू काळे असतील कथाकथनवाले, त्यानंतर क्रिकेटवर किस्से सांगणारे शिरीष कणेकर साहेब असतील, त्यानंतर मुलाखत घेणारे सुधीर गाडगीळ साहेब असतील, असे ही नावं म्हणजे मी यातली काही अंशी काही नावं घेतली. पंडित भीमसेन जोशी अर्थात आपल्याला प्रत्यक्ष त्यांना बघायची देखील संधी मिळाली. मंगेशकर कुटुंबीय आहेत, ह्यांना प्रत्यक्ष आपण अनुभवतो आहात. तर क्रीडा क्षेत्रामध्ये अशा अनेक मंडळी ज्यांनी तात्पुरत्या मनावर परिणाम न करता काही प्रेरणादायी गोष्टी केल्या, ज्यामधून इतरांनी प्रेरणा घेऊन काहीतरी चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं. तर हे जे तथाकथित इन्फ्लुएन्सर वगैरे आहेत, हे तात्पुरत्या चंचल मनाला पकडणारे आहेत आणि त्यांना बहकवणारे आहेत. ही शब्दावळी आली कुठून, हा मोठा गंभीर विषय आहे खरं तर. आणि मी मागेही म्हटल्याप्रमाणे तात्काळ आपली शासन यंत्रणा हे सगळे होस्तोपर्यंत का गप्प बसते. ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आणि यूट्यूब, आपण टिकटॉक जर बंद करू शकतो तर ह्यांच्यावर देखील सेन्सॉरशिप काही बसवली पाहिजे. कंटेंट ते कुणीतरी पाहिलं असलेलं पाहिजे. अर्थात तिथं देखील चांगले न्यूट्रल लोक असलेलं उत्तम. हा भाग झाला. आजच्या काळामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यावर काही अंशानं मी बोलतो. आपल्या इथं लिहिले गेलेली ग्रंथसंपदा आहे. जसं महाराष्ट्रामध्ये किंवा कर्नाटक, गुजरात, अगदी वेगवेगळ्या तेलंगणा, आंध्र प्रदेश काही भागांमध्ये श्री गुरुचरित्र आहे, दासबोध आहे, तुकाराम महाराजांची गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे. ह्या खऱ्या इन्फ्लुएन्शियल गोष्टी आहेत. त्यानंतर या संत परंपरेमध्ये जे कोणी सगळे आले ते अंतर्बाह्य जे बदलतात, अंतःकरण जे बदलतात, ते खरे इन्फ्लुएन्सर. माझा थोडक्यात मुद्दा आहे मांडण्यामागचा हा आहे. ह्यांना हे तात्पुरत्या विचारांवर स्वार होऊन तरुण मुलांच्या त्यांना बदल घडवणारे हे मला नाही वाटत हे काय फारसे इन्फ्लुएन्सर वगैरे आहेत ते. आणि यांना फारसं काय आज मग तसं जर असतं तर इतकी महाकुंभबद्दल विकृत काही उदाहरणं देण्याची सुद्धा पुढं आलेत. आज 4.5 कोटीचा आकडा पार केला. आजचीच बातमी आहे ही. मी असं घडलं नसतं. कुणीही आमंत्रण न देता जगभरामधून जिथे इतका चांगला प्रतिसाद मिळतो त्यामध्ये ही खरी इन्फ्लुएन्शियल गोष्ट आहे. आणि त्यातले परदेशामधले येतात म्हणून मी म्हणत नाही. आपलेच अनेक मंडळी गेलेले आहेत. आणि त्यात कालच एका तिथल्या महंतांनी अगदी किनाऱ्यावर बसलेल्या महंतांनी अगदी एक सांगितलं की VIP किंवा सेलिब्रिटी किती येऊन गेले ह्याचाही आकडेवारी त्यांनी दिली. फार मोठी बोधजनक आकडेवारी आहे. आजच्या काळामध्ये जर उदाहरण घेतलं आपण तर सद्गुरू जग्गी वासुदेव आहेत, ह्यांच्यासारखे कोण जागतिक स्तरावर इन्फ्लुएन्सर आहेत, अशांना खरं तर रोज उठून आपण लोटांगण घातली पाहिजेत. आपल्या समाजाने त्यांना सतत ऐकलं पाहिजे असं मला वाटतं. तर राजूभाईंनी जे दिलं त्याची राजूभाईंनी पूर्वीच्या टर्म्सवर काही आपल्याला गोष्टी सांगितलेल्या होत्या, त्या आपण तितक्या गांभीर्यानं घेतल्या नाहीत. सर म्हणणं म्हणजे काय, मॅडम म्हणणं म्हणजे काय, त्यांचे अर्थ काय आहेत हे खरोखर मी शक्य असेल तर ती लिंक त्या भाषणांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, आपण जरूर पहा जाऊन. त्यानंतर त्यांनी हे मम्मी पप्पा मुलं वगैरे म्हणतात ज्या व्यक्तीनं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपली स्वतःची संपत्ती दिली, आणखीन ब्रह्मचारी राहून त्या व्यक्तीनं पूर्ण भारतभर भ्रमण करून स्वदेशी जे खरं तर लोकमान्यांनी ज्याचा पाया घातला होता त्याचा प्रचार आणि प्रसार केला आणि स्वतः ॲक्टिव्हली पार्टिसिपेट झाले त्यामध्ये. त्यांची जी शेती होती ती देखील त्यांनी सेंद्रिय पद्धतीची शेती केली आणि चांगलं उत्पन्न मिळवून दिलं होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे गोंदवलेकर महाराजांनी काम गोंदवलेला केलं गायींना वाचवण्याचं, तेच काम राजूभाईंनी बऱ्याच अंशी
स्वातंत्र्योत्तर काळामध्ये त्यांनी केलं, हे खरोखर ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आणि आपल्याला खरोखर ह्यांचा खरा अभिमान आपल्याला असला पाहिजे. खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो, आता मी काही उदाहरणं दिली. मंडन मिश्र आणि शंकराचार्य यांचेमधले वाद वाद म्हणतात त्यांना, पण तो एक संवाद होता खरं तर. तो काय वाद नव्हता, त्यामध्ये हार जीत नव्हती किंवा कोणी कुणावर आरडाओरडा करत नव्हतं. त्याचबरोबर सिद्धनामधारक हा देखील संवाद आहे. त्यामधून काहीतरी चांगलं ह्या पृथ्वीतलावर, ह्या ब्रह्मांडाला काहीतरी देणगी देणारं घडलं. तर आजच्या काळामध्ये जे ह्या चर्चा चालतात त्यामध्ये पुन्हा व्यक्तिसापेक्षता, तिथं जो होस्ट बसलेला असतो, जो मुख्य सूत्रसंचालक असतो, तोच मुळात बऱ्याच अंशी आपल्याला असं दिसतं की तो बायस्ड आहे. त्याचा पूर्वग्रह त्यानं काहीतरी तयार करून ठेवलेला आहे, ऑलरेडी तयार केलेला आहे. आणखीन सगळ्यात घातकी गोष्ट यामध्ये काय आहे, बरीच वर्ष आपल्याला ह्या गोष्टींची कल्पना नव्हती, त्या आता हल्ली त्या उघड व्हायला लागलेल्या आहेत. हे सगळे पेड प्रकार असतात. म्हणजे जे काही आता मी असभ्य ते एका व्यक्तीनं बोललं, आता ज्याच्यावर सध्या वादंग चालू आहे, पैशासाठी ही माणसं कुठल्या स्तराला जातील किंवा पूर्वग्रह ठेवून कसे वागतील त्याचा काही भरोसा राहिला नाही आहे. त्यामुळं कंटेंट आपण निवडताना, भलेही कंटेंट क्रिएटर करत असेल, समजा मी देखील करतो, ते बघताना आपण हे बघण्याच्या योग्यतेचं आहे का नाही. आपण एका कुटुंबामध्ये बसून किंवा सगळ्यांना ह्यातून काहीतरी बाबा थोडंफार विचारमंथन जातं का नाही ह्याचा विचार करूनच ते बघावं किंवा नाही, हे खरं तर ठरवण्याची अत्यंत नितांत आवश्यकता आहे. अगदी लिखाणाकडं हल्ली आता मुलांचं जे दुर्लक्ष होतं, लिखाण आणि वाचन, खरं तर त्याच्यावर मी काही शिक्षणविषयक भागामध्ये बोलणार आहे, पण खरोखर त्याला प्रोत्साहन जास्त दिलं पाहिजे आपण, खरं तर त्यामुळं ग्रंथांकडं मुलं वळतील. त्याचबरोबर मी वादविवादावर बोलत होतो, तर हे जे सूत्रसंचालक बसलेले असतात हे पूर्वग्रह ठेवून असतात. बऱ्याचदा असं दिसतं, अगदी 99.9% आपल्याला दिसतं असं की हे काहीतरी पूर्वग्रह ठेवूनच आहेत आणि त्या दृष्टीनं सगळी चर्चा ते वळवतात. म्हणजे एक प्रकारे त्यांचे जे कोणी त्यांचे वरदहस्त ठेवणारे मालक वगैरे ते आहेत, ते त्यांना अनुकूल अशाच गोष्टी फक्त मांडतात. त्यामुळं समाजापर्यंत पूर्ण गोष्ट ही पोचतच नाही, हे दुर्दैव आहे त्यामध्ये. त्यामुळे हे वादविवाद आणि एकमेकांवर ओरडणे हा वादविवाद असूच शकत नाही. मी मंडन मिश्र आणि शंकराचार्यांचं जे उदाहरण दिलं ते खरोखर बोध घेण्यासारखं आहे. त्यानंतर जनक अष्टावक्र हे उदाहरण, ज्यामधून जनक राजांचा अष्टावक्रांनी कायापालट केला अक्षरशः. ते राजे जे होते ते पुरते एक वेगळंच ट्रान्सफॉर्म्ड व्यक्ती होऊन गेले. अशी उदाहरणं आपल्या ह्याच भूमीमध्ये घडलेली आहेत. तर हे वादविवाद आणि हे चर्चा, ह्यामध्ये वादविवाद प्रतिवाद वगैरे हे ह्यात, कारण मी कॉमेंट मुद्दामून बंद ठेवले, मागे मी एकदा सांगितलेलं आहे की त्यामधून विनाकारण एकमेकांची आणि तथाकथित तात्पुरत्या कुठल्या तरी ऐकण्यावर, ज्यांचं काही मूळ ग्रंथवाचन नाही किंवा ह्या आपल्या संस्कृतीचा अभ्यास नाही किंवा अगदी काही तथ्यांचा अभ्यास नाही, अशी मंडळी ज्यावेळी काही कॉमेंट्स देतात त्यावेळी खूप वाईट वाटतं. आणि त्याच्यावर मग कोणीतरी कॉमेंट टाकणार, त्यालाही हे करणार. त्यामुळं हे बंद ठेवलेलं आहे. तर वादविवादांमध्ये ऐकण्यामध्ये रस किती घ्यायचा आपण, त्यामधून निष्पत्ती काय मिळणार आहे, त्याच्यावर देखील आपण खरोखर मोठा एक गांभीर्यानं विचार करायला हवा. त्यानंतर आता मी काही मालिकांकडे वळतो. आपल्याला अगदी दूरदर्शनवर म्हणा किंवा रामायण महाभारत ह्या मालिका झाल्या त्यावेळी रस्ते ओस पडत होते. आम्ही प्रत्यक्ष अनुभवलेली गोष्ट आहे ती. तर आजच्या काळामध्ये ह्या ज्यावेळी खाजगी वाहिन्या आल्या आणि त्यांच्यावरच्या मालिका, काही उत्तम मालिकासुद्धा आल्या, त्यामध्ये संगीत चांगलं होतं, त्यानंतर त्यामधले अभिनय असायचे, मुख्य म्हणजे अभिनय असले पाहिजेत. ही खरी तर ह्या क्षेत्रामध्ये डिमांड असली पाहिजे आपली. आता आपण बघतो त्यांचं, ज्यांना डेली सोप वगैरे म्हणतात, त्यांचं काय विकृतीकरण झालेलं आहे त्याचं. आणि घराघरांमध्ये ही शब्दावळी आत्ता मी सगळी वाचून दाखवलेली,
आणि हे कसे पसरत आहेत आणि का तूर धरत आहेत ते जे दाखवलं जातं तेच सत्य मानून ही मुलं त्यांना बळी पडत आहेत. त्यामुळे ह्याच्यापासून खरोखर दूर राहिलेलं बरं. यामध्ये काही आभाळ मायासारखी एखादी, मी नाव घ्यायला हरकत नाही, ते जे त्यांचे आत्ता 25 वर्ष पूर्ण झाल्याचे त्यांचे एक मी कार्यक्रम बघितला तो. ते कलाकार इतक्या तन्मयतेनं सांगत होते त्याच्याविषयी. संगीतकार असोत किंवा जे लेखक, वेगवेगळे अनेक लेखक होते त्या मालिकेला वेगवेगळ्या भागांसाठी. ते ज्या तन्मयतेनं तो उल्लेख करत होते, ज्यामधून काही चांगला संदेश जाईल, घरामध्ये बसून एकत्र लोकांना बघता येईल, स्वास्थ्य लाभेल किंवा काहीतरी थोडीफार विचारांमध्ये, चांगल्या विचारांमध्ये भर पडेल, अशा मालिका ह्या आता बहुतांशी. कारण मी असं म्हणण्याचं कारण काय आहे, स्वामी नावाची मालिका, त्याबद्दल मी अनेकदा लिहून झालेलं आहे की जे मूळ हे आपण एका कोणाचं चरित्र आपण दाखवतो आहे ह्या पडद्यावर, ह्याचं भान असणं खरं तर गरजेचं आहे. ह्यांना कितीही कलाकारांनी अगदी येऊन तुमचे चॅट केले किंवा तुम्हाला बाईट्स दिले किंवा पॉडकास्ट केली, काही त्यानं फरक पडत नाही. कारण मूळ स्वामी चरित्रामृतामध्ये कुठं हा चंदा आणि तो दाजीबा यांचा उल्लेख होता हे माझ्या तरी वाचनामध्ये कुठं आलं नाही. आणि त्याच्यावर त्या दिग्दर्शक जे सो कॉल्ड आहेत आणि त्याचे जे लेखक आहेत, किती भाग रंगवावेत त्यांनी. लोकांना तुम्ही स्वामींविषयी श्रद्धा निर्माण करणं म्हणजे स्वामींचा इतिहास दाखवताय काय, आपले स्वतःचे इतिहास काहीतरी घुसळता. आणि सगळ्यात ऑब्जेक्शनेबल प्रकार, अगदी फार खराब प्रकार त्यांनी अनेक केलेत तसे. त्यातलं एक आपल्याला जाणवून देतो मी. ज्यावेळी नृसिंह सरस्वती महाराज, आता उद्या खरं तर अनायसे योगायोगानं उद्या गुरुप्रतिपदा आहे. मी आज हे बुधवारी रेकॉर्ड करतो आहे 12 फेब्रुवारीला 2025ला, आणि उद्या गुरुप्रतिपदा आहे. महाराजांचं श्रीशैल्य गमन झालं उद्या. तो भाग जर आपण काढून बघितला, आपल्याला जाणवेल पूर्णपणानं त्यांना कोण तो लेखक आहे, जो दिग्दर्शक आहे, पूर्ण स्वतःची सगळी हे घुसडलेले आहे त्यामध्ये. पूर्वग्रह ठेवून ही मालिका काढली गेली असं माझं स्पष्ट मत आहे. कारण अन्यथा महाराजांचं निर्गमन झालेलं पूर्ण सविस्तर वृत्त श्री गुरुचरित्रामध्ये आलेलं आहे. मग यांना बदलण्याचे अधिकार दिले कोणी? बदलण्याचे अधिकार, ग्रंथ लिहिण्याचे अधिकार, जसे गोंदवलेकर महाराज म्हणतात की सत्पुरुषांची चरित्र लिहिण्याचे अधिकार हे फक्त त्यासाठी तयार झालेले, जन्माला आलेल्या लोकांनाच आहेत. बदल करण्याचे अधिकार जसे कामताना श्री सद्गुरू कृपेनं झाले माशेलचे, तसे ह्यामध्ये गोष्टी नाही आहेत. तुम्हाला बदल करण्याचे अधिकार नाहीत. तुम्हाला जर ते पेलत नसेल, दाखवायला येत नसेल, तर हे इतर मालिकांसारख्या, डेली सोप मालिकांसारखे हजारो भाग काढण्याची गरज नाही. नवनाथांची मालिका देखील काही अंशी ठीकठाक काढली आहे त्यांनी, पण त्यामध्ये देखील अनेक घुसडाघुसडी केलेत स्वतःच्या मनाच्या. नवनाथांची चरित्र ही इतकी उत्तुंग आहेत, ती खरोखर पडद्यावर आणणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. फक्त काही गाणी, त्याची सुरुवातीचे इंट्रोडक्शन सॉन्ग आणि त्यांचे जे वेशभूषा आहेत त्या दाखवल्या म्हणजे तो प्रकार उभा राहत नाही. कलाकारही जीव ओतून काम करत असतील, नाही असं नाही. अनेकदा कलाकार बदलले सुद्धा त्या मालिकेमध्ये. सगळ्यात वाखाणण्यासारखी मालिका काढली ती जयशंकर ही. खरोखर म्हणजे खरोखर महाराजांच्या कृपांकित माणसानेच ही काढलेली आहे. त्याला आशीर्वाद मिळाले आहेत असं स्पष्ट दिसतं. कारण त्यामध्ये मनानं केलेले चेंजेस नव्हते. जसं महाराजांचं चरित्र आहे त्या पद्धतीनंच ते चरित्र त्यांनी, इतकी कठीण गोष्ट आहे खरं तर ती मांडायची. ती मालिका का त्यांनी थांबवली याची कल्पना नाही. पण जर शक्य असेल तर माझीही विनंती आहे त्यांना की ती मालिका जरूर पुन्हा घ्यावी. कारण त्यामध्ये झालेले अगदी लहान शंकर महाराजांचे अभिनय आणि मोठे शंकर महाराज हे अतिशय प्रभावीपणानं दाखवलेलं आहे. एखादा चमत्कारसुद्धा कसा दाखवावा हे खरोखर ह्या मालिकेच्या खरोखर दिग्दर्शक, ते लेखक, ते जे कोणी असतील, ह्या सगळ्यांकडून खरोखर घेण्यासारखं आहे. कारण ती चरित्र वेगळी आहेत थोडीशी. इतकी सहजासहजी एका
फ्रेममध्ये चौकटीमध्ये बसवण्यासारखी नाही आहेत. ही खरी महत्त्वाची गोष्ट आहे. ही झाले आपल्या काही वादविवाद जे चालतात, न्यूज चॅनेल जी चालतात, वादविवाद चालतात किंवा ह्या मालिका चालतात. आणखीन बाकीचे काही रिॲलिटी शोज नावाचे जे प्रकार चालू आहेत, त्याविषयी तर फारसं न बोललेलं बरं. एक जो शो चालतो, त्यामध्ये जर तुम्हाला सहजासहजी पैसे जर द्यायचे आहेत, यामध्ये फार मोठं नाव काम करतं आहे खरं तर. आणि त्यामध्येच हे काही यातले आजचे जे विवाद झाले त्यामधली मंडळी गेली होती तिथं. तुम्हाला जर खरोखर पैसे वाटत, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी तुम्ही केलं, तुम्ही कलाकार म्हणून मोठे आहात, पण कशात भाग घ्यायचा, इझी मनी तुम्ही देण्याचे आमिष दाखवून, काही प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्ही लोकांना समोर बसवता आणि आपणच टाळ्या पिटायच्या, आपणच मग त्याला प्रतिसाद द्यायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे रिॲलिटी शो आणि ह्याच्यावरून मला आठवलं, काही मैफिली चालायच्या, काही संवाद व्हायचे. शाहीर देशमुख ज्यावेळी पोवाडे करायचे गल्लोगल्ली गणेशोत्सवामध्ये किंवा एरवीसुद्धा, लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळायचा त्याला. शाहीर देशमुखांचे नाव ऐकले की नाही मला माहिती नाही बऱ्याच लोकांनी. उत्स्फूर्त स्वतःहून अंतस्फूर्तीनं दाद दिली जायची, टाळ्या आपोआपच यायच्या. असे असे प्रसंग एकपात्रीपणामध्ये ते घडवायचे. एकपात्रीपणामध्ये ज्यावेळी शाहीर बाबासाहेब पुरंदरे हे सादर करायचे कार्यक्रम, त्यांची वाणी जी असायची, त्यामधून काळजाला जाऊन ती गोष्ट भिडत होती. त्यावेळी टाळ्या वाजवा म्हणून सांगायची पाळी येत नव्हती. आजकाल या क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी जे काही नाचवायचे प्रकार आता सध्या जरा थांबलेले आहेत थोडे ते. पण त्या सहकुटुंब हसूया म्हणायचं आणि त्यामध्ये वेशभूषा बघितल्या तर त्या मंडळींच्या न बघण्याच्या पलीकडच्या असतात. त्यामुळे सहकुटुंब असं हे उघडं बघत बसायचं आपण. हे जे आत्ता मी म्हटलं की जे प्रसिद्ध व्यक्ती काही मंडळींना बोलून पैसे वाटते, मग रतन खत्री काय वाईट होते मग? त्याच्यावर बंदी का मग? किंवा ऑनलाईन लॉटरीवर का बंदी मग? तेही खुलं करून टाका मग तुम्ही. असेच जर तुम्हाला पैसे वाटण्याची जर स्वप्न दाखवायचे आहेत आणि त्यामध्ये लोकांना वळवायचं आहे, त्यामधून का अभ्यास साधणार? पालकांमध्ये जे तयारी करतात किंवा जी तरुण मुलं तयारी करतात, त्यामध्ये मेसेज काय जाणार शेवटी? त्यामुळे चांगलं क्रिएटिव्ह करण्याचं काही जाणार आहे त्यामधून. त्यामुळे समाजाचं भलं काय होणार आहे? हे पूर्ण जे तथाकथित रिॲलिटी शो वगैरे घेतलेले आहेत, ह्या मालिका आहेत, ह्या सगळ्या इम्पोर्टेड आहेत. फक्त त्यांना नको तेवढ्या विकृती करण्यासह यामध्ये आपल्या माथ्यावर मारले जात आहेत. ह्याच्यापासून आपण खरोखर सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. कुठल्याही प्रकारनं ह्या ज्या जाहिरातबाजी जी केली जाते, त्याला किती बोलायचं आपण आणि त्याच्या आहारी किती जायचं. एखाद्या कुटुंबात डेली सोपच्या मालिकांमध्ये आहारी किती जायचं. एक व्यक्ती एकाच त्याच्या तेवढ्या 50-60 वर्षाच्या आयुष्यामध्ये 3-3 लग्न करतो, अशा मालिका रंगवल्या जातात आणि 1000 भाग होतात त्याचे. हे केवढं दुर्दैव आहे हे. ज्या रंगमंचावर, ज्या स्टेजवर, ज्या प्रेक्षकांसमोर संगीत नाटकं झाली, मोठमोठी चांगली नाटकं झाली, अश्रूंची झाली फुले वगैरे अशासारखी, मी एखादं नाव घेतो आहे आत्ता फक्त, तिथं हे असले प्रकार आणावेत तुम्ही. गीत रामायण जिथं सादर केलं गेलं खुल्या पटांगणांमध्ये, तिथं तुम्ही हे आणणार. आणि क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली जी जुनी गाणी वगैरे घेऊन त्यांना आजच्या ह्या ट्यून्समध्ये घालायचं. तुमच्यापाशी नवीन करण्यासारखं काहीच नाही. ह्यांना कंटेंट क्रिएशन म्हणायचं. ही कर्तृत्व आहे आपलं, हे कौशल्य आहे. तर तेव्हा ह्या अशा अनेक गोष्टी आहेत, ह्याच्यापासून आपण खरोखर आपल्याला जर ह्यापासून 4 हात लांब राहायचं असेल तर हे बघणं टाळलं पाहिजे. आणि आपल्या घरच्या तरुण मुलींना, अगदी लहान मुलांना, त्यांना ह्यापासून खरोखर 100 हात दूर ठेवा, अशी माझी आपल्याला खरोखर मनापासून विनंती आहे सगळ्यांना. आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते जरूर मला माझ्या ईमेलला कळवा. आणखीन काही त्रुटी राहत असतील तर जरूर माझ्या निदर्शनाला आणून द्या. आपल्याला सगळ्यांना लाईक करा, शेअर करा शक्य असेल तर, आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.